सेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि वाशी गावातील सर्व नागरिक या सर्वांना माझा जय महाराष्ट्र। 2014 साली मोदी सरकार सत्तेत आलं, त्यावेळेस सत्तेत येण्यासाठी त्यांनी अनेक घोषणा केल्या, अनेक आश्वासनं दिली। तर आता 9-9.5 वर्षाच्या या कार्यकाळात खरंच त्या घोषणांची पूर्तता झाली आहे का? जी काही त्यांनी आश्वासनं दिली होती ती खरी ठरलेली आहेत काय, यावरती चर्चा होणं गरजेचं आहे। म्हणूनच सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी, विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन किंवा संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात मांडली आणि त्याप्रमाणे आज नवी मुंबईत वाशी गावात सन्माननीय जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे सर आणि जिल्हा संघटिका रंजना शिंत्रे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आजच्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे। तर विविध मुद्द्यांवर चर्चा करत असताना सुरुवात करूयात। सर्वप्रथम अगदी रोजच्या जीवनात आपल्याला सामान्य जनतेला कोणता जर प्रश्न भेडसावत असेल तर तो आहे महागाई। अगदी लहान मुलांसाठी डाळ भात जरी बनवायचं झालं तरी देखील तूर डाळीचे भाव आपल्याला परवडत नाहीये। भाज्या असतील, दही, दूध, पनीर, कांदे असे अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे कडाडलेले आहेत। अगदी रोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी जरी आपल्याला घराबाहेर पडायचं झालं तरी देखील पेट्रोलचे भाव हे कडाडलेले दिसतात। 2014 साली जो पेट्रोल आपल्याला साधारण 60-65 रुपयाला मिळत होतं त्याची किंमत आज 118 रुपयापर्यंत गेलेली दिसते। गॅस सिलेंडर की काहीही आपल्याला अन्न शिजवायचं म्हटलं की गॅस सिलेंडर लागतो। 2014 साली तो सिलेंडर आपल्याला 410 रुपयाला मिळत होता, तो आज 1180 रुपयापर्यंत गेलेला आपल्याला दिसतो। तुम्हाला जर एक गोष्ट आठवत असेल तर 2014 साली गॅस सिलेंडरसाठी स्मृतिताई इराणी यांनी आत्ताच्या ज्या मंत्री आहेत स्मृतिताई इराणी, त्यावेळेस त्यांनी तो गॅस सिलेंडर घेऊन जो थैथयाट केला होता, तर आता 2023 साली त्याचे भाव जर 1180 रुपयापर्यंत जात असेल तर का नाही स्मृतिताई इराणी आपल्या पाठीशी उभे राहत आणि या महागाईसाठी चर्चा करत? का नाही मोदी सरकारला सांगत की महागाई ही नियंत्रणात राहिली पाहिजे? आणि आता तर तुम्ही बघत आहात की इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे युद्ध भडकलेलं आहे आणि अवघ्या 2 दिवसात 4% भाववाढ ही कच्च्या तेलाची झालेली आहे। तर यापुढे महागाई अजून किती भडकेल? जर आधीच त्यांनी महागाई नियंत्रणात ठेवली असती तर आता येणाऱ्या समस्यांना आपण व्यवस्थितरित्या तोंड देऊ शकलो असतो। परंतु सर्वसामान्याची जनतेची काय गरज आहे हे ओळखण्यात मोदी सरकार फेल झालेलं आहे। दुसरा जर महत्त्वाचा विषय जर बोलायचा झाला तर बेरोजगारी। 2014च्या तुलनेत आज 2023 मध्ये 29% इतकी बेरोजगारी झालेली आहे। विचार करा, 100 मधल्या 29 तरुणांना नोकरी नाही, उद्योगधंदे नाही। आणि जी सरकारी आस्थापनं ज्याला आपण नवरत्न कंपन्या म्हणतो, जर आता मुंबईचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर BPCL सारख्या चांगल्या कंपन्यांचं प्रायव्हेटायझेशन चालू झालेलं आहे। आणि उद्योगधंद्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ज्यावेळेस कोरोनासारखी मोठी महामारी होती तरी देखील त्यावेळेस आपलं महाराष्ट्रातलं सरकार म्हणजे आपलं सरकार ठाकरे सरकार होतं, पण इतकी त्यांनी त्यावेळेस व्यवस्थित कार्य केलं की त्यावेळेसचे उद्योग मंत्री आपले सुभाष देसाई साहेब यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत अनेक उद्योगधंदे महाराष्ट्राला मिळवून दिले आणि कठीण काळात सुद्धा लोकांना नोकऱ्या मिळाल्या। परंतु आता कुठलीही महामारी नाही, कुठलाही कठीण प्रश्न नसताना सुद्धा आता तुम्ही जर बघत असाल वेदांत, फॉक्सकॉन सारखे अनेक प्रोजेक्ट महाराष्ट्राबाहेर गेलेले दिसतात। मग तरुणांचे प्रश्न, तरुणांची व्यथा मांडायची कुणासमोर? अगदी साध्या गोष्टींची आपल्याला उत्तरं कशी मिळतात? जर आता कांदा जर महाग झाला आणि त्यावेळेस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काय उत्तर दिलं होतं? मी कांदा लसूण खातच नाही। मला सांगा, जर सर्वसामान्य लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंवर यांच्याकडे जर उत्तर नसेल महागाईवरती तर आपण विचारणा करायची कुणाकडे? आणि महिलांचा प्रश्न तर इतका ऐरणीवर आलेला आहे। मणिपूर जळत आहे गेले 3-4 महिने, परंतु माननीय पंतप्रधानांना मणिपूरमध्ये जाण्यास वेळ नाही, तिथल्या महिलांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांना वेळ नाही। हाथरसची घटना जर तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेस
राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांनी तिथे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना कसं रोखलं गेलं हे सुद्धा आपण टीव्हीवर सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि या उलट जर ठाकरे सरकारबद्दल बोलायचं झालं तर महिलांच्या संरक्षणासाठी त्यांनी शक्ती कायदा आपल्या महाराष्ट्रात लागू केला. आणि या कायद्याचं महत्त्व हे की पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळेल आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळेल. अनेक प्रश्न आज जनतेसमोर आहे. कोरोना काळातला जर आपण ठाकरे सरकारचं कार्य बघितलं तर फक्त महाराष्ट्रातच नाही, फक्त भारतातच नाही, तर जगभर त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे. कारण मुंबई ही जगातली वन ऑफ द क्राऊडेड सिटी आहे आणि या सिटीत महामारीचं नियोजन करणं हे खूप स्तुत्य काम ठाकरे सरकारने केलेलं होतं. त्यामुळेच इथे आम्ही आवाहन करतोय की यापुढे आपण ठाकरे सरकारच्या आपल्या उद्धव साहेबांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच मी इथे सर्व नागरिकांना आवाहन करते की ही सध्याची भीषण परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्याला हे सरकार घालवणं गरजेचं आहे आणि ही जबाबदारी ही आपल्या सर्वसामान्य जनतेची आहे. म्हणूनच यापुढे आपण विचार करूया आणि मतदानाच्या वेळेस उद्धव साहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीला प्राधान्य देऊयात. आणि ज्या वेळेस लोकसभेच्या इलेक्शन्स होतील त्यावेळेस इंडिया ही विरोधकांची आघाडी स्थापन झालेली आहे, तर इंडियाला सुद्धा आपण प्राधान्य देऊयात. इतकंच बोलून मी इथे थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.